आज आपण करणार आहोत परफेक्ट अशी ही फिटिंग करणार आहोत आणि ही फिटिंग करण्याच्या अगोदर आपल्याला काय काय काळजी घ्यायची आहे. आता मी हे सुईने टिच केलेलं आहे आणि हे पाहू शकता शोल्डर जोडून घेतलेला आहे. पण शोल्डर जोडल्यावर आपल्याला नेमकं काय करायचं आहे ते पहा. जे शोल्डर कमी जास्त आहे ते आपण व्यवस्थित असं कट करून घ्यायचं आणि नंतरच आपण फिटिंगला सुरुवात करायची. आता पाहू शकता आपण हे शोल्डर आहे जे जास्तीचं आहे ते कट करून टाकलेलं आहे आणि हे अतिशय महत्त्वाचे आहे. पण यामध्ये एक म्हणजे ट्रिक्स आहे. त्या ट्रिक्स वापरून आपण जर ही फिटिंग अशी जर केली तर ती नक्कीच परफेक्ट येते. तर पाहू शकता आपण हे सेंटर काढलेलं आहे ते एकावर एक ठेवायचं आणि याप्रमाणे आपण आता हे व्यवस्थित असं हे जोडून घ्यायचे दोन्ही पार्ट. आणि आता हे मागचं आणि पुढचं सेम आहे, अजिबात कमी जास्त नाही. कारण आपण हे टिच करून घेतलेलं आहे बरोबर. तर ह्या दोन्ही साईडने आपण व्यवस्थित असं हे करून घ्यायचं आणि हे नवीन शिकणाऱ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. आणि एक आपण पॅटर्न बनवत असतो की फिटिंग आपल्याला कशा कोणत्या प्रकारे करायची. तर तुम्ही तुमचा पॅटर्न बनवायचा की तुम्हाला फिटिंग कोणत्या प्रमाणे सोपी पडती किंवा अवघड पडती ते आपण ठरवायचं आहे. आता मी हे माझा जो पॅटर्न आहे तो मी अगोदर खूप वेळेस फिटिंगचा म्हणजे व्हिडिओ टाकलेला आहे. आता हा दुसरा पॅटर्न आहे. तर आपण याप्रमाणे करून घ्यायचं. मागचा पुढचा भाग आपला सेम राहणार आहे, काहीच फरक राहणार नाही. आता आपण हे जास्तीचं आहे ते कट करून टाकायचं. आता आपण छाती मोजून घ्यायची. आपली छाती किती 42 साईजचं ब्लाऊज आहे, 10.5 ठेवून यायचं. पण यामध्ये एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे की आपण जरी अशी फिटिंग जर केली तरीही आपल्याला छाती कमी जास्त होती. तर त्यासाठी तुमची जर मागचा गळा जर मोठा असेल तर तुम्हाला अर्धा इंच छातीमध्ये कमी करावं लागतं. किती? अर्धा इंच छातीमध्ये कमी करावं लागतं. तर छाती आपल्याला 42 हवी आहे कारण 42 साईजचं ब्लाऊज आहे. तर आपण आता हे पाहू शकता आणि मोंढा मला 9 पाहिजे आहे. तर जे आपण 42वर आपण ही खूण केलेली आहे तो 9.5वर येतो आहे. तर पाहू शकता आपण पुन्हा मोजून घेणार आहोत. या प्रकारे मोजून घ्यायचं आहे कारण आपल्याला परफेक्ट छाती करायची आहे 42 इंच. हे असं मोजून घ्यायचं म्हणजे आपल्याला कळतं की आपली छाती पूर्ण आली की नाही. तर आपली छाती थोडीशी लूज पडलेली आहे. तर आपण अर्धा इंच नेहमी अर्धा इंच आपल्याला ज्यावेळेस फिटिंग करतो त्यावेळेस आपल्याला अर्धा इंच आपल्याला डाऊन करावं लागतं तरच आपली छाती परफेक्ट येते. तर आपण हे अर्धा इंच हे डाऊन करणार आहोत म्हणजे आपला एकतर मोंढा बरोबर येणार आहे, 9 इंच मोंढा ठेवायचा आहे आणि छातीसुद्धा परफेक्ट आपली येणार आहे. तर नेहमी कोणतंही ब्लाऊज फिटिंग करताना तुम्हाला अर्धा इंच छाती डाऊन करायची म्हणजे 10.5 असेल तर 10च घ्यायची. बरोबर आपल्याला जेवढी पाहिजे तेवढी बरोबर येते. तर त्याप्रमाणे तुम्हाला करेक्ट आपलं हे मोंढा करून घ्यायचा आणि छाती अर्धा इंच कमी घ्यायची म्हणजे ज्यावेळेस आपण मोजतो त्यावेळेस आपली छाती बरोबर बसते. तर ही ट्रिक वापरायची आणि परफेक्ट अशी ही फिटिंग करायची. आता पाहू शकता आपण हे पुन्हा मोजणार आहोत आणि ते कसं मोजायचं आपण जिथून कट दिलेले आहेत ना तिथंच ठेवायचं आणि पुन्हा मोजत चालायचं. पाहू शकता तर आपली ही परफेक्ट अशी ही छाती आलेली आहे. अर्धा इंच कमी केल्यामुळं छाती अर्धा इंच कमी केल्यामुळं आपली परफेक्ट अशी ही फिटिंग आलेली आहे. मोंढा पण परफेक्ट झाला आणि छाती पण परफेक्ट झाली. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. असेच व्हिडिओ पाहत राहा कारण खूप महत्त्वाचे हे ट्रिक्स आहेत आणि परफेक्ट फिटिंगसाठी ह्या ट्रिक्स वापरून जर आपण फिटिंग केली तर बऱ्याचदा काय होतं जो पाठीमागून घोळ येतो तो येत नाही. रिंकल्स येतात. फिटिंग आपण जिथं करतो मोंढ्यामध्ये तिथं रिंकल्स येतात. तर अशा प्रकारे जर तुम्ही मोंढा आणि छाती करेक्ट करून घेतली तर अजिबात तुमचा घोळ कुठंच येणार नाही, चोळ येणार नाही. अतिशय खूप सोप्या पद्धतीने कारण आपलं बऱ्याचदा मोंढा फिट्ट होतो, छाती बरोबर येते तर मोंढा फिट्ट होतो, मोंढा बरोबर आला तर छाती फिट्ट होती. हे असे प्रकार होत नाहीत. तर तुम्हाला या प्रकारे अशी कटिंग म्हणजे फिटिंग करून घ्यायची आहे एकदम परफेक्ट. तर हा व्हिडिओ कसा वाटला आहे नक्कीच
कमेंट्स करून सांगायचं आहे. फिटिंगचा फॉर्म्युला कसा वाटला ते सुद्धा सांगायचं आहे. आणि तुम्हाला एकदा का चांगल्या फिटिंग जर म्हणजे आला तर तुम्हाला कोणत्याही पद्धतीची कोणत्याही प्रकारची फिटिंग करता येते. कोणत्याही म्हणजे एखादा पॅटर्न तुम्हाला स्वतःचं पॅटर्न तयार करायचं आणि त्याप्रमाणे तुम्ही फिटिंग करू शकता. म्हणजे प्रत्येक वेळेस आपल्याला नवीन नवीन पॅटर्न वापरायची गरज पडत नाही, पण आपल्याला परफेक्ट अशी फिटिंग यायलाच पाहिजे, तरच आपण ब्लाऊजमध्ये परफेक्ट होऊ शकतो. अशा पद्धतीने आपण बाही जोडून घ्यायची आहे. आणि ज्यावेळेस आपण बाही लावतो त्यावेळेस मात्र आपलं म्हणजे जी आपण माया पकडतो ती व्यवस्थित सगळीकडे एकसारखीच पकडायची. म्हणजे जे फिनिशिंग येते ती खूप छान येते. नाहीतर कुठेतरी असं जी शिलाई आहे ती कमी जास्त दिसती, बुचका येतोय, कुठेतरी खड्डा दिसतोय, असं होत नाही. तर एकसारखे एकदा का मशीनचं हे लावलं की त्याच प्रकारे तुम्हाला त्याच पद्धतीने व्यवस्थित घ्यायची आहे टीप. तर आपली ही बाही जोडून झालेली आहे तयार. आता या साईडचं. आणि बऱ्याच जणाला काय होतं की सरळ फिटिंग येत नाही, वाकडी फिटिंग येते. मुंढ्यामध्ये काहीतरी वाकडं म्हणजे खाली छातीला खूप असं क्रॉस शिलाई येते, तर ती येऊच नाही. त्यासाठी सुद्धा हा व्हिडिओ आहे. कारण एकदम परफेक्ट आपण ही आणि फिटिंग कधी कळतं की आपली परफेक्ट फिटिंग आली, तुमचं दंडघेर, मुंढा आणि छाती ह्या गोष्टी एकाच लाईनी एकाच सरळ रेषेमध्ये जर आलं तर तुम्हाला समजून घ्यायचं की तुमचं ब्लाऊज एकदम परफेक्ट आलेलं आहे. आता पाहू शकता जिथून खूण केलेली आहे तिथूनच आपला मोंढा आहे पाहू शकता, आणि तिथंच आपलं दंडघेर आलेलं आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला फिटिंग शिकायची आहे परफेक्ट. कोणत्याही मापाचं ब्लाऊज असू द्या, हाच फॉर्म्युला लागू होतो. तर कोणत्याही ब्लाऊजसाठी अशीच फिटिंग करायची आहे तुम्हाला परफेक्ट. आता या साईडने आणि या ब्लाऊजची कटोरी पाहताय तुम्ही, उलटं आहे ब्लाऊज, तरी तुम्हाला अजिबात यामधून कुठंच कटोरी जोडल्याचं तुम्हाला दिसत नाही. पण हे एकदम परफेक्ट अशी ही कटोरी जोडून घेतलेली आहे. पूर्ण शिलाई आपली आतमध्ये गेलेली आहे. असे तुम्हाला जर शिकायचं असेल फिटिंग, कटोरी जोडायचं कसं, तर तुम्हाला मागचा व्हिडिओ टाकलेला आहे तो पाहू शकता. तर एकदम फिनिशिंगमध्ये आपली ही कटोरी जोडून घेतलेली आहे आपण. आणि तुमचा जर वन साईड काठ असेल तर तेवढ्याच काठामध्ये ही डिझाईन बनवलेली आहे, पाठीची सुद्धा आणि हाताची सुद्धा. अतिशय खूप छान असं हे फिनिशिंगने आलेलं आहे ब्लाऊज. तर पाहू शकता इतकं सुंदर असं आपलं हे ब्लाऊज तयार झालेलं आहे. आता आपण हा जो धागा आहे तो आपण काढून टाकायचा, फक्त दोरा ओढून घ्यायचा. नेहमीसाठी तुम्ही एक म्हणजे सुई जरी ठेवली तरी पण चालते, तो दोरा ओवून. म्हणजे फिटिंगला तीनदा तीनदा तुम्हाला वेळ जाणार नाही. नाही तर मग तुमच्याकडे जर पिना असतील तर तुम्ही लावून टाकायच्या, त्याच्यात काहीच प्रश्न म्हणजे व्यत्यय येत नाही. तर अशाही गोष्टी तुम्ही करू शकता. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. असेच छान छान व्हिडिओ पाहत राहा. परफेक्ट असं हे डिझाईन हाताचं आणि पाठीचं सेम केलेलं आहे. वन साईड काटमध्ये आपण हे डिझाईन बनवलेलं आहे परफेक्ट. तर परफेक्ट ब्लाऊजसाठी परफेक्ट व्हिडिओ पाहत चला आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करत चला. थँक्यू, धन्यवाद.